आहे तो लोकशाहीचं रक्षण केल्याबद्दल. पण असं असलं तरी महिला नेत्यांमध्ये नाराजी दिसते. तुमच्याच पक्षाच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी मोठा दुःखद दिवस आहे. मला माहित नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाला संपूर्ण म्हणजे ही जी लढाई होती ढोंगाविरुद्ध, महिला आरक्षणाच्या नावाखाली जे ढोंग चाललं होतं त्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आमच्या सर्व खासदारांनी विद्यमान त्याला पाठिंबा दिला या लढाईमध्ये आणि आम्ही जिंकलो. प्रश्न असा आहे की आम्ही महिला आरक्षणाला विरोध केलेलाच नाही, कोणीच केला नाही. ना काँग्रेसनी केला, ना तृणमूल काँग्रेसने केला, ना डीएमकेने केला, ना समाजवादी पार्टीने केला, ना आमच्या शिवसेनेनं केला. कारण महिला आरक्षण विधेयक हे 2023ला आम्ही सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे. भाजपच्या नेत्यांनी भेटी घेतल्याच्या नंतर चतुर्वेदींची भूमिका बदलली असं म्हणायचं? मला माहिती नाही, माझ्याकडे अशा गोष्टींविषयी माहिती नसते. आज देशभरामध्ये आंदोलन करणारे, निदर्शनं करणारे भाजप या बिलासाठी मूर्ख आहेत ते. त्यांना हेच करायचं होतं ढोंग. मिळून ते ढोंगी आणि भोंदू आहेत. भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये अनेक भोंदू निर्माण केले कारण ते स्वतः भोंदू आहेत. अनेक भोंदू पद्धतीचे विचार आणि विधेयक आणली कारण ते स्वतः भोंदू आहेत. काल इतका मोठा पराभव झाल्यावर त्याने गप्प बसायला पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की आपण लोकांना फसवायला निघालो होतो, आपण महिलांना फसवायला निघालो होतो. पण संसदेमध्ये त्या विषयावरती आपला पराभव झाला. लोकशाही जिवंत आहे आणि जिवंत राहील. राहुल गांधी यांनी भाषण सांगताना एक नंबर सांगितला होता, 16 आकडा.